नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इंदुमती जेव्हा तात्यांचे पाय चेपत असते तेव्हा ते म्हणतात की बहनबाई, हे तुम्ही काय करत आहात? माझं काही चुकलं का? त्यावर इंदुमती म्हणते की नाना, तुम्ही असं करू नका. तेव्हा तात्या म्हणतात, हे बघा, माझे पाय चेपण्याची काहीच गरज नाहीये, मला शांत झोपू द्याव. त्यावर त्या म्हणतात, ठीक आहे नाना, मी तुम्हाला त्रास देत नाहीये, तुम्ही आता आराम करा. तितक्यात आता इंदुमतीचा फोन वाजू लागतो. त्यामुळे ती आता उठून फोन घ्यायला जाते. आता तात्या इकडे झोपतात. तेव्हा आता नानांचा फोन बघितल्यावरती ती तात्यांकडे बघू लागते आणि खुश होते. त्यामुळे आता इंदुमती बाहेर जाते आणि फोन उचलून म्हणू लागते की नाना, मायव, तुम्हाला माझी एवढी आठवण येते की तुम्ही मला सारखं सारखं फोन करताय. बरं, तुम्हाला चंपी कशी वाटली? चांगलं वाटलं ना? तेव्हा आता इकडून निलिमाताई बोलू लागतात की इंदुताई, कोण नाना, तुम्ही काय बोलताय? तेव्हा इंदुमती म्हणते, अहो नाना, तुमच्या आवाजाला काय झालं? तुम्ही मायचा आवाज का बरं काढून राहिले? नंतर तिला असं वाटतं की ती तिची मायच बोलते. त्यामुळे आता ती म्हणते की अगं माय, तुझा आवाज एवढा भसाडा का झाला? त्यावर आता निलिमाताई म्हणू लागतात, अहो इंदुताई, मी निलिमा बोलतीये. तेव्हा आता इंदुमती रडू लागते आणि म्हणते की मायव, तुम्ही केव्हा गचकल्या? मला कसं कोणी कळवलं नाही? किती चांगली मैत्रीण होती माझी, अशी कशी सोडून गेली? असं म्हणून इंदुमती रडू लागते आणि म्हणते, बघितलं ना, माझ्यावर किती जीव लावतात सगळे, मला धक्का बसू नये म्हणून मला काहीच कळवलं नाही. असं म्हणून आता इंदुमती म्हणते की तुम्ही कशा आहात? एवढ्या लवकर सोडून जायला नको होतं. त्यावर आता निलिमाताई म्हणू लागतात, अहो इंदुताई, मी कुठंच गेलेली नाहीये, मी जिवंत आहे अजून, आणि जाताना तुम्हाला नक्कीच बरोबर घेऊन जाईल आणि माझ्या आधी 4-5 जणांना तर नक्कीच मी पुढे घालवीन. त्यामुळे आता इंदुमतीला जरा आश्चर्यच वाटू लागतं आणि ती म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? त्यावर आता निलिमाताई सांगू लागतात, अहो इंदुताई, तुम्हाला या सगळ्यांनी मिळून खुळं बनवलं आहे. तात्यांमध्ये तुमचे नाना काही आलेले नाहीये. अहो, सगळेजण तुम्हाला वेड्यात काढतायत, मी स्वतःच्या कानाने ऐकलं. आणि हे सगळं तुमच्या मुलाने आणि तुमच्या सुनेने केलंय, आणि त्यामध्ये माझी मुलगी आणि माझा जावई सुद्धा सामील आहे. तुमच्याशी नाना म्हणून जे कोणी बोलत आहे ना, ते माझे जावई आहेत. त्यामुळे तात्यांमध्ये नाना बिना अजिबात आलेले नाहीये. हो इंदुताई, सगळेजण तुम्हाला वेड्यात काढताय आणि तुम्ही कशा वेड्यात निघाल्या? असा कधी स्वर्गातून कोणाला फोन येत असतो का? स्वर्गामध्ये आपलं काय फोनचं कनेक्शन आहे का? पुढे त्या म्हणतात, असं असायला चंद्रगुप्ताचा काय सिम कार्डचा धंदा आहे आणि त्याच्या बापाचा मोबाईलचं दुकान. त्यामुळे आता इंदुमतीला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता निलिमाताई म्हणतात की हा सगळा तुमच्या सुनेचाच, म्हणजेच वल्लरीचा डाव होता. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मनोजने तात्यांची डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेतलेली असते. तेव्हा आता तो वल्लरीला म्हणतो की तू तात्यांना घेऊन पुढे जा, मी जरा ATM मधून जाऊन येतो. गरज पडल्यास जास्तीचे पैसे सोबत ठेवूया. तितक्यात आता इंदुमती तात्यांजवळ येऊन म्हणू लागते की बरं चाललंय ना तात्या? त्यामुळे आता सगळेजण इंदुमतीकडे बघू लागतात. आता इंदुमती तात्यांना म्हणते, तुम्ही तर 4 दिवसांसाठी आलात आणि कायमचं ठाणच मांडून बसलात. त्यामुळे आता वल्लरी आणि मनोजला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पुढे इंदुमती त्यांना म्हणते, तुम्हाला पटतं का तात्या? तुम्ही आता तुमच्या दवाखान्याचा खर्च तुमच्या जावयाकडून करणार आहात का? शहरात चालून जातं, पण आपल्या खेड्यावर असं चालतं का? तुम्हाला गावी गेल्यानंतर लोक काय म्हणतील, याचा विचार केलाय का? आता इंदुमती त्यांना म्हणते, मी तर तुम्हाला सांगायचं काम केलं, आता तुम्हीच बघा तुम्हाला पटतं की नाही. तितक्यात आता मनोज तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणू लागतो, अगं आई, हे तू काय बोलतीयस? आपण तात्यांचा इलाज करण्यासाठीच त्यांना गावावरून इथे घेऊन आलो आहे ना, आणि इथे गावाकडचे लोक काही बोलण्याचा प्रश्न येतच नाहीये ना. मुळात गावाकडच्या लोकांना हे कळणारच कसं आहे. तितक्यात आता वल्लरी इंदुमतीला म्हणते की सासूबाई, तुम्ही पैशांची अजिबात काळजी करू नका, कारण तात्यांची ही मुलगी त्यांचा इलाज करण्यासाठी समर्थ आहे. मी माझ्या पैशांनी तात्यांचा इलाज करीन. तेव्हा आता इंदुमती तिला म्हणते, तुझ्या पैशांचं कौतुक मला सांगू नकोस वल्लरी. तुला काय वाटतं, तू एकटीच पैसे कमवत नाहीये, तर माझा मुलगा सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमवतो. पण कोणत्या बापाला मुलीच्या घरी येऊन राहणं शोभतं का? आता दोघींमधला वाद वाढत जातो. त्यामुळे तात्यांना खूप वाईट वाटू लागतं. तेव्हा आता ते वल्लरीला म्हणतात, वल्लरी, तू आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस. व्यहीनबाई बरोबर बोलत आहेत.
आणि कोणी आपल्या सासूवरती आवाज चढून बोलत असतं का? मी आणि तुझ्या मायनी हे संस्कार केलेत का तुझ्यावर? हे पा, तू पहिले आता वेईनबाईची माफी माग. जर तू असं केलं नाहीस तर माझ्या इतका दुसरा वाईट कोणी नसेल. तेव्हा आता वल्लरी त्यांना म्हणते, तात्या माझं काय चुकलं? तुम्ही बघितलं नाही का त्या कशा बोलत होत्या? त्यावर आता तात्या म्हणतात, तू आता एक शब्दही बोलू नकोस. पुढे तात्या म्हणू लागतात, जावई बापू, वल्लरी, मी तुम्हाला तेव्हाच बोललो होतो की मला नाही करायची माझी ट्रीटमेंट, पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि मला इथे बळजबरीने घेऊन आलात. माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. मला कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नाहीये. तुम्ही मला परत गावी जाऊ द्या. तिथे माझं जे व्हायचं ते होईन. त्यामुळे आता इंदुमती मनातल्या मनात खुश झालेली असते. आता तात्या मनोजकडे येतात आणि म्हणतात की जावई बापू, तुम्ही आता माझं गावाकडे जाण्याचं तिकीट काढा आणि मला गावी परत जाऊ द्या. आता तात्या इंदुमती जवळ येतात आणि हात जोडून म्हणू लागतात की बहीणबाई, माझ्या मुलीच्या वतीने मी तुमची माफी मागतो. तिला माफ करा. असं म्हणून आता तात्या तिथून जातात. तेव्हा आता इंदुमती वल्लरी जवळ जाते आणि म्हणते, तुमचाच डाव तुमच्यावर उलटला की नाही? त्यामुळे आता मनोज आणि वल्लरीला जरा आश्चर्यच वाटू लागतं. तेव्हा इंदुमती म्हणते, काय आहे ना, काही झालं तरी 4 पानकाळे तुमच्यापेक्षा मी जास्त पाहिले आहे. त्यामुळे तुम्ही मला असं वेड्यात काढू शकत नाही. त्यामुळे मनोज आणि वल्लरी एकमेकांकडे बघू लागतात. आता इंदुमतीला काय बोलायचंय हेच त्यांच्या लक्षात येत नसतं. तेव्हा इंदुमती म्हणते, काय आहे ना, मीच खरा पुण्यात्मा आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी माझ्या समोर आल्या. असं म्हणून आता इंदुमती तिथून जाते. तेव्हा आता मनोज आणि वल्लरी विचार करू लागतात की इंदुमतीला ही गोष्ट कळली तरी कशी? आता इकडे निलिमाताईंना जेव्हा प्रेरणा येऊन विचारते तेव्हा त्या कबूल होतात आणि म्हणतात की हो, मीच हे सगळं इंदुताईंना सांगितलं. पुढे त्या म्हणतात, एवढ्या चांगल्या बाईला फसवायला तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? त्यावर आता प्रेरणा सांगू लागते की वल्लरीच्या तात्यांची तब्येत खराब असल्याने त्यांना इथे ट्रीटमेंटसाठी घेऊन यायचं होतं. तुला तर माहीतच आहे ना की इंदू काकींचा स्वभाव कसा आहे. त्यामुळेच आम्हाला हे सगळं नाटक करायला भाग पडलं. त्यामागे आमचा एकच हेतू होता की वल्लरीच्या तात्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित व्हावी आणि कुठल्याही प्रकारचं भांडण घरात होऊ नये. आणि तुला तर माहीतच आहे की वल्लरी ही त्यांची एकुलती एक मुलगी आहे. तेव्हा तात्यांची सेवा करणं हे वल्लरीचं कर्तव्य आहे. त्यावर आता निलिमाताई तिला म्हणतात, हे प्रेरणा, माका एवढंच माहीत आहे, मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचा माहेरच्यांशी काहीच संबंध नसतो. एकदा का मुलगी लग्न करून सासरी आली तर तिने फक्त सासरच्यांचा विचार करायचा असतो. त्यांना काय हवंय काय नकोय. त्यावर आता प्रेरणा तिला आश्चर्याने म्हणू लागते की आई, हे तू बोलतीयेस? आता प्रेरणा अजित समोर येते आणि म्हणते, बघितलं ना अजित, माझी आई काय बोलतीये ते? पुढे ती म्हणू लागते, अगं आई, तू विसरलीस का? कित्येक दिवस फक्त माझ्या पैशांसाठी तू माझं लग्न होऊ देत नव्हतीस आणि मी जर पळून जाऊन लग्न केलं नसतं तर अजून सुद्धा मी बिना लग्नाची राहिली असते. तू माझं लग्न होऊ देत नव्हतीस कारण तुला माझा पैसा हवा होता. त्यामुळे तू माझं होणारं लग्न सुद्धा मोडत आलीस. पुढे ती म्हणते, तुला काय वाटलं मी काही बोलत नाही याचा अर्थ मला काही कळत नाही? माझ्या लग्नानंतर तू आत्तापर्यंत किती पैसे लाटलेस ग माझ्याकडून, आणि माझ्याकडूनच काय, अजितकडून सुद्धा तू किती पैसे लाटतेस हे माझ्या लक्षात आलंय. पण काही झालं ना तरी तू माझी सावत्र असली तरी आई आहेस. त्यामुळे मी आत्तापर्यंत शांत बसले, पण आता नाही. आता मी बोलणार आहे कारण तू खूप चुकीची वागली आहेस. त्यामुळे आता तू एक काम कर, गावाकडे जाण्याचं तिकीट काढ, तुझं सामान बांध आणि गावाकडे निघून जा कायमची, आणि परत इथे येण्याचा विचार सुद्धा करू नकोस. त्यामुळे आता निलिमाताई अजितला म्हणू लागते की जावई बापू, बघितलं ना, तुमच्यासमोर माझं चेडू मला गावी काढायला निघालंय. मी तर हिच्या काळजीपोटी हिचं बाळातपणासाठी इथं आलो होतो. त्यावर आता प्रेरणा तिला म्हणते की आई, तू इथे येऊन जर चांगली राहिली असतीस, चांगली वागली असतीस ना, तर मला खरंच काहीच अडचण नव्हती. पण तू आता काय करून बसलीस तुला तरी कळतंय का? काय गरज होती इंदू काकींना तुला कॉल करण्याची? सगळं काही व्यवस्थित सुरू होतं ना, आणि तू हे जे काही केलंयस ना त्याचीच ही शिक्षा आहे. त्यामुळे तू आता खरंच गावी निघून जा. असं म्हणून आता प्रेरणा रागातच तिथून निघून जाते. त्यामुळे आता निलिमाताईंना खूप पस्तावा येतो आणि ती डोक्याला हात लावून बसते आणि म्हणते की माझाच डाव माझ्यावर उलटला. तेव्हा आता अजित तिच्याजवळ जातो आणि म्हणतो की सासूबाई,
तुम्हाला माहीत आहे का, जुन्या काळी एक म्हण होती, आपण जर कुणासाठी खड्डा खणला तर आपण स्वतःच त्यात पडत असतो. त्यामुळे आता तुम्हाला गावी जावंच लागणार आहे. कारण मी ठरवलंय की प्रेरणाला मी आता प्रत्येक गोष्टीमध्ये पाठिंबा द्यायचा. त्यामुळे मी आता तुमच्यासाठी काहीच करू शकत नाहीये. तेव्हा आता निलिमाताई प्रेरणाच्या खोलीजवळ जाऊन दरवाजाच्या बाहेरून बोलू लागते. "गो प्रेरणा, तू तुझ्या मैत्रिणीसाठी तुझ्या आईला गावी पाठवतीयेस. तुला तुझ्या आईपेक्षा मैत्रिणी जास्त आहे का?" तेव्हा आता प्रेरणा दरवाजा उघडून बाहेर येते आणि म्हणते, "हे बघ आई, माझ्या मैत्रिणींबद्दल तू काहीच बोलू शकत नाही, कारण माझ्या मैत्रिणी माझ्यासाठी सर्वस्व आहेत. माझ्या सख्ख्या आईने सुद्धा जे माझ्यासाठी केलं नसतं ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं आहे. आणि राहिली गोष्ट माझ्या बाळंतपणाची, तर माझ्या 4 मैत्रिणी समर्थ आहेत. त्या मला खात्री आहेत की त्या माझं सगळं काही व्यवस्थित करतील. त्यामुळे तुझी अजिबातच गरज नाहीये. त्यामुळे आता तू खरंच इथून जा." आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की वल्लरीचे वडील म्हणजेच तात्या गावी जाण्यासाठी हट्ट करत असतात. त्यामुळे आता मनोज त्यांना एकच अट टाकतो, "जर तुम्हाला गावी जायचं असेल तर तुमच्या मुलीला सोबत घेऊन जा, कारण तुमच्या मुलीला मला नांदवायचं नाही." आता त्यावर तात्या काय निर्णय घेतील हे सगळं आपल्याला सविस्तरपणे पाहायला मिळेल पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.